झहीर आपण अनेकदा होताना पाहिल्यात, मात्र एका चेंडूमध्ये एक धाव होणं देखील अनेकदा न होताना देखील आपण पाहिलंय. कठीण अशी ही गोष्ट आहे. षटकार मारलाय, चौकार मारलाय, तिथे मात्र या दोन चेंडूमध्ये दोन धावा होतील का हे देखील तितकंच महत्वाचं आहे. झहीर सही कहा सर जी, क्योंकि एक गेंदों पर एक रन बनाना बहुत मुश्किल, उसके बाद 2 गेंदें और 2 रन, ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष है. मैंने कहा ना विशेष गेंद थी वो. क्या यहाँ पर कर पाएंगे गेंदबाज, बल्लेबाज करने देंगे. 2 चेंडू 2 धावा, दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा. बिग फाइट, बिग ब्रो. शॉर्ट गेंद थी, पुल किया, मिस टाइम है. स्क्वायर एक पर गेंद जा रही है, एक पूरा हुआ है, दूसरा की मांग है, रनआउट का मौका है. देखना होगा अंपायर का निर्णय क्या आएगा. थर्ड अंपायर को बिजी करते हुए, मैच आसान नहीं है, थर्ड अंपायर बिजी है. क्या कहेंगे सर जी, क्या कहेंगे आप. गरमागरम मॅच, गरमागरम मॅच. म्हटलं ना की थंडी जाणवत आहे तरी देखील अक्षरशः कपाळाला घाम फोडणारी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र या निर्णय सही कहा सर जी आपने. ये निर्णय आने तक एक गेंद एक रन आएगा, यह मैच को छीन लिया जाएगा मैकडॉल विधान 11 टीम के द्वारा. क्या ये मैच चलता हुआ कभी इधर तो कभी उधर, कभी चैलेंजर तो कभी मैकडॉल विधान 11 के बीच में. यही तो क्रिकेट का खेल है, यही बना है क्रिकेट. रिप्ले थोड़ी देर में आपके सामने आएगा. डीबी लाइव तैयार है इस डिसीजन को पहर करने के लिए, और वाकई में लाजवाब मुकाबला चलता हुआ नजर आया. यही नारंगी का मैदान है, इतिहास रखना जानता है, इतिहास को तोड़ना भी जानता है. क्या मुकाबले हो रहे हैं दोस्तों, ये क्रिकेट का खेल है. आज पाटिल परिवार भी खुश होगा कि क्या मुकाबले नारंगी के मैदान पर हो रहे हैं. डीबी लाइव कवरेज आप देख रहे हैं. एक सुंदर नेट कवरेज डीबी लाइव. आप दिल की धड़कनें दोनों टीमों के पास तय होती हुई नजर आ रही है, क्योंकि ये मुकाबले में अगर विकेट जाएगा तो आखिरी गेंद पर एक रन बनाना होगा मैकडॉल विधान 11 टीम को, वरना ये मुकाबला फिर आप गवाएगी टीम इस मैदान पर चैलेंजर. ये देखने वाली बात होगी. बरसा जी, दिल की धड़कन दोनों की तेज है, मगर हमारे कॉम बॉक्स में भी तेज होती हुई नजर आ रही है. नक्कीच इथे जर ही विकेट असेल तर मॅच त्या जवळजवळ शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, आणि इथून जर या 2 धावा जर आल्या तर मॅच विन होईल. मात्र इथून विकेट गेली तर एखादा न्यू बॅटर, फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ शकेल. त्याच्यामुळे ह्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. काय निर्णय येईल, काय निर्णय येईल, याचा रिझल्ट काय येईल. आमचे तिसरा पंच देखील थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. जीवाची आकांक्षा केली होती त्या ठिकाणी बॅटरना पोहोचण्यासाठी, आणि काही धाव पूर्ण झाले नाहीये. या ठिकाणी मात्र निर्णय येतोय थर्ड अंपायरचा, OUT आउट. टेन्शन वाढेल, टेन्शन वाढेल. जर म्हटलं ना की इथून जरी विकेट असेल, कारण ही बॅट जर आपण रिप्ले पाहू शकाल डीबी लाईव्ह, नक्कीच रिप्ले आपण पाहू शकाल. अक्षरशः जी पूर्ण बॅट जी आहे ती क्रीजच्या जवळपास पूर्णतः पोहोचली होती, मात्र ती पूर्ण बॅट हवेत होती. हे सगळं पंचांच्या निदर्शनामध्ये आलंय. योग्य ते निर्णय, आणि काय पुन्हा एकदा नक्कीच कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल डीबी लाईव्हचं अप्रतिम कॅमेरावर रोहित चौधरी, जबरदस्त कॅमेरावर तुम्ही पाहू शकाल, रिप्ले पाहू शकाल डीबी लाईव्हच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्टवर त्या ठिकाणी दाखवला होतोय, आणि या ठिकाणी नक्कीच OUT आउट. आणि आउट झाल्यानंतर मी म्हटलं जाईल देखील, इथून जर विकेट आली तर नवीन खेळाडू होईल, फ्रेश बॅटर येईल. त्याच्यामुळे इथून टेन्शन दोघांनाही असेल. असं नाहीये की वेदांत या टीमला टेन्शन नाहीये की चॅलेंजरला टेन्शन नाहीये, दोघांनाही टेन्शन आहे तितकंच. त्याच्यामुळे एक चेंडू एका धावेची गरज, ही एक धाव झहीरबाई पूर्ण होईल. इथून कोणता संघ जिंकेल, वेदांत 11 संघ जिंकेल की चॅलेंजरचा संघ जिंकेल. सही का भरोसा जी, इस मैदान पर एक गेंद एक रनों की दरकार है.
टेंशन तो गेंदबाजों पर है, परेशानी बल्लेबाजों पर है, मगर परेशानी किस पर आएगी ये मुकाबले की, क्योंकि वह आखिरी रन बनाने के लिए जी जान लगाना पड़ती है, क्योंकि एक गेंदों में 6 रन बन जाते हैं, 36 में 6 में 36 बन जाते हैं, मगर एक में एक बनाने के लिए पसीने गंवाने पड़ते हैं। दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाइयां। इस मैदान पर जी जान लगानी होगी। एक चेंडू एक दावा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवा। काय सामना रंगतो है, यही तो क्रिकेट का खेल है ना। आज पाटिल परिवार भी खुश है, हमारी तमाम नारंगी गांव सम्मेलन नारंगी भी खुश है, और तमाम जनता, तमाम क्रिकेट प्रेमी खुश है। क्या इस मैदान पर हम आए, ये ऐसा मुकाबला हमारे आंखों के सामने आता है। भरत जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच रफ अँड टफ म्हणायचं गेलं तर चला बोलूया गणपती बाप्पा। इथे 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 पहा, मॅच होती गुडे, मॅच आली गुडे। काय घडलं मैदानाच्या आत? मी म्हटलं की एका चेंडूमध्ये 6 धावा झहीर आपण अनेकदा होताना पाहिले आहेत। काय या 2 चेंडूमध्ये 2 धावा होतील का? मानसिकता सगळ्यात महत्वाची का मानसिकता। ज्यावेळेस एक चेंडू 6 धावा किंवा 2 चेंडू 10 धावा असं समीकरण झहीर जेव्हा फलंदाज समोर येते त्यावेळेस त्याची मानसिकता असते मोठे फटके खेळण्याची। इथून मात्र 2 चेंडू 2 धावा, त्याने विचार केला सिंगलकडे कुठेतरी मात्र लक्ष केंद्रित करायला हवं, आणि इथे मात्र कुठेतरी गाडीही अडकली गेली। शेवटच्या चेंडूवर जवळपास ही देखील विकेट प्राप्त होते, आणि या ठिकाणी मात्र विजयी होतोय तो म्हणजेच मॅकडॉल वेदांत 11 हा संघ या ठिकाणी विजय होतोय। पुढील वाटचालीसाठी नक्कीच त्या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील। मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी चॅलेंजर या टीमचं देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ तसेच पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।